नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडीलॉजी या चॅनलवर स्वागत आहे। मी प्राची तुम्हाला इयत्ता 9वीतील सायन्स हा विषय शिकवणार आहे। इयत्ता 9वी मध्ये सायन्स हा विषय महत्त्वाचा आहे, कारण पुढे आपल्याला याचा उपयोग होणार आहे। या चॅनलवर आपण सायन्स या विषयाचा संपूर्ण सिलेबस घेणार आहोत। यामध्ये आपण सर्व चॅप्टरचे इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत आणि मग त्या चॅप्टरवरचे सर्व क्वेश्चन आन्सर पण समजून घेणार आहोत। आमचे व्हिडिओ लेक्चर करून जर तुम्ही चांगल्याने अभ्यास केला तर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळू शकतात। अनेक विद्यार्थ्यांना सायन्स हा विषय खूप कठीण वाटतो, परंतु आमचा व्हिडिओ लेक्चर केले तर तुम्हाला सायन्स हा विषय अगदी सोपा वाटायला लागेल। तुम्हाला खूप कमी मेहनत करून जास्तीत जास्त गुण मिळावे म्हणून आपण चॅप्टर मधले इम्पॉर्टंट टॉपिक शिकण्यावर जास्त फोकस करणार आहोत आणि जे शिकवत आहोत तेच तुम्ही करून गेले तर नक्की तुम्हाला चांगले मार्क येतील। चला तर सुरुवात करूया। तर सायन्सचा आपला पहिला चॅप्टर आहे लॉ ऑफ मोशन, तो आता आपण घेणार आहोत। आता लॉ ऑफ मोशन म्हणजे काय? गतीचे नियम। हे आपल्याला न्यूटननी दिलेले आहेत। या चॅप्टर मध्ये आपल्याला तेच बघायचं आहे की मोशनशी रिलेटेड जे काही टर्म्स आहेत, जसं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, स्पीड, युनिफॉर्म मोशन, सर्क्युलर मोशन, अशा इत्यादी वस्तू आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायच्या आहेत। चला तर सुरुवात करूया। तर आपला पहिला टॉपिक आहे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट। मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे काय? की वस्तूची गती। आता वस्तूची गती म्हणजे काय? आपण केव्हा म्हणू शकतो की वस्तू गतीमध्ये आहे किंवा वस्तू मोशन मध्ये आहे? केव्हा म्हणू शकतो? जेव्हा एखादा वस्तू हालचाल करत आहे किंवा तो काहीतरी कृती करत आहे। जसं हा फॅन आहे, फॅन काय फिरत आहे म्हणजे काय? मोशन करत आहे। किंवा आपण बघतो जसं बायसिकल किंवा मोटर जे रस्त्यावर चालतात ते काय होतात? हालचाल करतात म्हणजे काय? ते सुद्धा मोशन आहे। तर आपल्याला मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट हे समजण्यासाठी इथे काहीतरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ते आता आपण बघूया। सर्वात आधी काय दिलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन? काय? पुढे दिलेल्या एक्झाम्पल पैकी कोणकोणत्या एक्झाम्पल मधून आपल्याला गतीची जाणीव होते? आपल्याला हे खाली एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला ओळखायचं आहे की कोणती वस्तू मोशन मध्ये आहे किंवा नाही। पुढला काय आहे? हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन? काय? की तुम्ही कसं ओळखू शकता की गती आहे किंवा नाही? तर आपण असं या प्रश्नाचं उत्तर आपण कसं देऊ की एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टवर आहे म्हणजे काय? तो हालचाल करत नाही। किंवा जर तो एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग चेंज करत नाही तेव्हा काय म्हणू आपण? तो मोशन मध्ये नाही। ही आपली डेफिनेशन आहे, आपण हिला पुढे बघणार आहोत। आता आपण या पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधूया। काय म्हटलंय की कोणकोणत्या एक्झाम्पल मधून आपल्याला मोशन सेन्स होतो? आता पहिला एक्झाम्पल काय आहे? द फ्लाइट ऑफ अ बर्ड। काय? हा जसा एक पक्षी आहे, तो काय करत आहे? उडत आहे म्हणजे काय? काहीतरी कृती करत आहे किंवा काहीतरी हालचाल करत आहे म्हणजे काय? हा मोशन मध्ये आहे। पुढचा एक्झाम्पल काय? अ स्टेशनरी ट्रेन। बघा या स्थानकावर ही ट्रेन थांबलेली आहे आणि हे पॅसेंजर इथे चढत आहेत म्हणजे काय? की ही रेस्टवर आहे आणि रेस्टवर आहे म्हणजे काय? की ते मोशन मध्ये नाही। तर आपण याला लिहू की ही रेस्ट पोझिशन वर आहे। ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल काय? लीव्स फ्लाइंग थ्रू एअर। बघा हा झाड आहे आणि याचे पत्ते हवे थ्रू पडत आहेत, तर हे काय? हालचाल करत आहेत म्हणजे काय? मोशन करत आहेत। तर आपण याला काय म्हणू? हे सुद्धा मोशन मध्ये आहे।
नंतर पुढचा एक्झाम्पल काय आहे, अ स्टोन लाइंग ऑन अ हिल. बघा ही हिल आहे आणि यावर हा दगड इथे रेस्टवर आहे. म्हणजेच काय की तो हालचाल करत नाही, म्हणजे काय मोशन मध्ये नाही. तर याला सुद्धा आपण काय लिहू की हा सुद्धा रेस्टवर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला समजायचं होतं की मोशन म्हणजे काय असतं. आपण या उदाहरणाद्वारे काय निष्कर्ष काढू की मोशन काय असतं. जर एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा वस्तू जर तिची जागा बदलत आहे, जसं हा पक्षी एका जागेवरून उडून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, म्हणजे काय त्याची जागा चेंज करत आहे. ही ट्रेन एका ठिकाणी उभी आहे म्हणून हिला आपण म्हणू रेस्टवर आहे. आणि हे याचे ल्यूज एका जागेवरून म्हणजे झाडावरून खाली पडत आहेत, म्हणजे तिची जागा चेंज करत आहेत. आणि हे काय दगड जिसत्या तिथे आहे म्हणजे काय रेस्टवर आहे. तर आपण म्हणू की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा तिची पोझिशन किंवा तिची जागा विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग चेंज करत आहे त्याला काय म्हणू आपण, मोशन म्हणू. ठीक आहे. तर हीच डेफिनेशन आपण पुढे बघू. यामध्ये पुढचा आपला काय आहे टॉपिक, थिंक अबाउट इट. काय म्हटलं आहे की याविषयी सुद्धा विचार करा. आता काय म्हटलं इथे, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. तुम्ही एखाद्या बस मधून ट्रॅव्हल करत आहात, जसं या साइडच्या इमेज मध्ये दाखवलं आहे आपल्याला. पुढे काय म्हटलंय, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इज इन मोशन. काय जसं तुम्ही इथे स्वतःला कन्सिडर करा आणि तुमच्या साइडला बसलेली व्यक्ती काय मोशन मध्ये आहे का, नाही. ती तुमच्या विथ रिस्पेक्ट टू यू मोशन मध्ये नाही, पण जेव्हा बाहेरचे लोक त्याला बघत आहेत तर काय ते मोशन मध्ये दिसत आहेत. तर आपण म्हणू की माझ्या दृष्टीने ते मोशन मध्ये नाही, परंतु जे रस्त्यावर लोक आहेत त्यांच्या दृष्टीने ते मोशन मध्ये आहे. पुढचा क्वेश्चन काय, व्हॉट डू यू टेक इनटू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. काय कोणकोणत्या बाबींचा आपण विचार करू किंवा कोणकोणत्या बाबींवरून आपण सांगू की ही वस्तू ही ऑब्जेक्ट मुव्हिंग आहे किंवा नाही. तर आपण कसं सांगू की जर ती पोझिशन चेंज करत आहे काय विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, तर ती काय म्हणू आपण, मुव्हिंग आहे. ठीक आहे. आता आपली डेफिनेशन आलेली आहे. काय आहे, यू आर लर्न दॅट द मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय की कोणत्या तरी दोन गोष्टींचा रिलेशन किंवा कोणत्या तरी दोन गोष्टींचा विचार करून आपल्याला ही कल्पना दिलेली आहे. म्हणजे कसं, जसं मी आहे, मी एखादा ऑब्जेक्ट आहे आणि माझ्या साइडला सराउंडिंग आहे, या दोन गोष्टी झाल्या. तर आपण मोशनची डेफिनेशनच काय म्हणतो की पोझिशन चेंज विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, म्हणजे काय की ऑब्जेक्ट पण आला आणि सराउंडिंग पण आलं, म्हणजे काय रिलेटिव्ह कन्सेप्ट. त्यानंतर डेफिनेशन काय, इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग तिची जागा चेंज करत आहे त्यालाच काय म्हणू की तो मोशन मध्ये आहे. ही डेफिनेशन तुम्ही पाठ करा, अदरवाइज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. ठीक आहे. हे झालं आपलं मोशनची डेफिनेशन. यानंतरचा टॉपिक आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स म्हणजे काय, अंतर. आता आपण खूप साऱ्या गोष्टी जेव्हा लक्षात घेतो तर आपण म्हणतो हे या डिस्टन्सवर आहे. जसं आपण असंच म्हणू की माझं घर किंवा माझी शाळा माझ्या घरापासून इतक्या अंतरवर आहे. तर अंतर म्हणजे काय की जो आपण पाथ चालून जातो त्याला काय म्हणू आपण, डिस्टन्स. तर यामध्ये बघा साइडच्या इमेज मध्ये हा मुलगा जसं तो घरून निघाला आणि या रस्त्याने तो शाळेत जात आहे.
तर हा झाला त्याचा ऍक्च्युअल पाथ आणि ऍक्च्युअल पाथ म्हणजेच काय आपला डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय विस्थापन. विस्थापन कशाला म्हणू आपण की आपल्या स्टार्टिंग पॉइंट पासून आणि किंवा स्टार्टिंग पॉइंट टू एंडिंग पॉइंट मधला जो काही मिनिमम डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणू डिस्प्लेसमेंट. ते आता कसं आपण समजू. आधी आपण त्याची डेफिनेशन बघूया. काय म्हटलं आहे डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन. काय की डिस्टन्स काय आहे ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन मोशन. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांगितलं आहे while going from one point to another, whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट मधला जो काही मिनिमम डिस्टन्स असेल तो म्हणजे डिस्प्लेसमेंट. ते कसं आता आपण समजू. जसं हा मुलगा आहे याचं घर इथे आहे याला शाळेत जायला रस्ता असा आहे आणि ही आहे त्याची शाळा. तर हा जो काही कर्व स्ट्रेट जो काही पाथ चालला तो म्हणजे झाला त्याचं डिस्टन्स. याला काय म्हणू आपण डिस्टन्स. आणि या दोघांमधला जो शॉर्टेस्ट म्हणजे आपण ज्याला सोप्या भाषेत काय म्हणतो शॉर्टकट. तर जो काही शॉर्टकट असेल या दोघांमधला त्याला काय म्हणू आपण डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा झाला डिस्टन्स आणि हा झाला मिनिमम डिस्टन्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. आता याबद्दल काहीतरी पॉइंट्स दिलेले आहेत ते आपण बघू. काय म्हटलं आहे इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0 द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय इट मे नॉट बी 0. काय जरी एखाद्या ऑब्जेक्टचा डिस्प्लेसमेंट 0 असलं तरी त्याचा डिस्टन्स 0 किंवा 0 पेक्षा जास्त राहू शकतो. हे कसं आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. नंतर काय म्हटलं आहे डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह आणि डिस्प्लेसमेंट काय मे और मे नॉट बी पॉझिटिव्ह और 0. हे झालं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बद्दल. आता डिस्टन्सचं युनिट काय मीटर किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंटचं पण युनिट काय मीटर किलोमीटर. ठीक आहे. आता आपण पुढे वळूया. यामध्ये काय म्हटलं आहे डिस्प्लेसमेंट आणि आपल्याला ही फिगर दिलेली आहे. ठीक आहे. तर हा काय आहे आपल्याला दिसत आहे हा सर्कल आहे. ठीक आहे. आणि या सर्कल मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. आता आपण हे काढण्यासाठी काय करू या सर्कलवर एखादा पॉइंट कन्सिडर करू ज्यावरून आपण धावणं स्टार्ट करू. हा झाला आपला स्टार्टिंग पॉइंट. ठीक आहे. जर तुम्ही इथे आहात आणि तुम्ही या सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करून पुन्हा त्याच ठिकाणी आले म्हणजे काय झालं तुमचं स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट काय झालं सेम झालं. त्याची पोझिशन तर चेंजच झाली नाही. म्हणजे काय की त्याचा डिस्प्लेसमेंट हा काय आहे 0 आहे. आणि जर आपल्याला डिस्टन्स काढायचं झालं तर डिस्टन्स कसं काढायचं. हा एक सर्कल आहे. आपल्याला सर्कलचा सर्कमफरन्स माहिती आहे काय असतो सर्कमफरन्स ऑफ सर्कल टू पाय आर. ठीक आहे. हा झाला आपला डिस्टन्स. ठीक आहे. आणि आपलं डिस्प्लेसमेंट इथे काय झालं का बरं 0 झालं कारण आपण ज्या पॉइंटवर सुरू केलं त्याच पॉइंटवर येऊन थांबलो. म्हणजे काय आपला स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट सेम आहे म्हणून त्यांच्या दोघांमध्ये अंतर हा 0 राहील. तर आपलं डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असणार 0. ठीक आहे. यानंतरचा टॉपिक आहे स्पीड.
आता स्पीड म्हणजे काय, आपण जेव्हा बाईक चालवतो तेव्हा काय म्हणतो आपण, या स्पीडने चालवली. तर स्पीड म्हणजे काय नेमकं, की आपण किती डिस्टन्स किती टाइम मध्ये कव्हर केला. आता आपण जेव्हा याची डेफिनेशन बघू तेव्हा असं बघू की द टोटल डिस्टन्स traveled by an object in unit time is called as speed. ठीक आहे, ही झाली आपली स्पीडची डेफिनेशन. काय म्हटलं आहे की जेवढा काही डिस्टन्स आपण तेवढ्या टाइम मध्ये पूर्ण करत आहोत त्याला काय म्हणू आपण, स्पीड. तर आपण जेव्हा बाईक चालवतो तेव्हा आपण म्हणतो की मी एवढ्या किलोमीटर पर आवर आलं किंवा एवढं मीटर पर सेकंद आली. म्हणजे काय की आपण डिस्टन्स आणि टाइम या दोघांचा उपयोग करतो. तर आपण स्पीडचा फॉर्म्युला काय बनवू, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे, हा झाला आपला स्पीडचा फॉर्म्युला. आता याचं युनिट कसं सांगू, डिस्टन्सचा युनिट मी काय सांगितलं, मीटर, किलोमीटर. तर आपण इथे घेऊ मीटर आणि टाइमचा स्मॉलेस्ट युनिट काय, सेकंड. तर आपला स्पीडचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंड. ठीक आहे, चला तर पुढे बोलू. यामध्ये काय आहे, वेलोसिटी. आता वेलोसिटी म्हणजे काय, आपण मागे काय बघितलं, स्पीड. स्पीड कशाशी रिलेटेड होतं, डिस्टन्सशी. आता वेलोसिटी कशाशी रिलेटेड असणार, डिस्प्लेसमेंटशी. तर आपण असं म्हणू की एखादा डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट एका डायरेक्शन मध्ये आणि एका टाइम मध्ये, एका युनिट टाइम मध्ये कव्हर केला त्याला काय म्हणू आपण, वेलोसिटी. त्याची डेफिनेशन कशी होईल, द डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. काय, एखादा ऑब्जेक्ट एखादा डिस्टन्स एकाच डायरेक्शन मध्ये युनिट टाइम मध्ये कव्हर करत आहे त्याला काय म्हणू आपण, वेलोसिटी. जसं साइडला इमेज दिलेली आहे त्यामध्ये ही कार जी आहे ती एकाच डायरेक्शनला जात आहे, हा स्ट्रेट पाथ आहे आणि आपल्याला समजत आहे की याला वेलोसिटी गेन झालेली आहे. ते म्हणजे कसं की हा एकाच डायरेक्शनला जात आहे आणि हा जो काही डिस्टन्स कव्हर केले युनिट टाइम मध्ये त्याला आपण काय म्हणू, वेलोसिटी. तर वेलोसिटी पण काय होते, डिस्टन्स बाय टाइम. आता वेलोसिटी आणि स्पीड मध्ये मग फरक काय, तर फरक म्हणजे काय, स्पीड ही स्केलर क्वांटिटी आणि वेलोसिटी म्हणजे वेक्टर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, आपण जस्ट एक आयडिया म्हणून लक्षात ठेवूया की वेक्टर म्हणजे जिथे डायरेक्शन असते. आपण सिंपल लॉजिक लावू, वेलोसिटी आहे, वेलोसिटीच्या डेफिनेशन मध्ये डायरेक्शन शब्द आहे म्हणजे काय, ती वेक्टर क्वांटिटी. आणि आपल्या स्पीडच्या डेफिनेशन मध्ये डायरेक्शन शब्द नाही त्याला म्हणू स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, पुढे जेव्हा आपण बघू तेव्हा प्रत्येक टर्मला मी तुम्हाला सांगत जाईन की वेक्टर क्वांटिटी आहे किंवा स्केलर क्वांटिटी. तर याचा फॉर्म्युला आपण कसं तयार करू, वेलोसिटी इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट
आहे. आणि डिस्प्लेसमेंट कशाचा युनिट काय, मीटर, आणि टाइमचं युनिट सेकंड. म्हणजे वेलोसिटीचं पण युनिट काय, मीटर पर सेकंड. तर हे झालं वेलोसिटी बद्दल. यानंतरचा टॉपिक आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय, आपण जो शाळेत घालून जायचो त्याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म. आता युनिफॉर्म म्हणजे काय होत असेल, म्हणजे काय की आपण सर्व सेम युनिफॉर्म किंवा सेम कपडा घालून जातो. तर यामध्ये सुद्धा युनिफॉर्मचा मीनिंग तोच असेल, म्हणजे काय की सेम. आता सेम काय असणार, स्पीड. ठीक आहे. आता स्पीड सेम आहे म्हणजे काय होईल की तो इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर करत आहे, त्याला काय म्हणू आपण, सेम स्पीड. तर याची डेफिनेशन काय आहे, इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड देन इज कॉल्ड एज युनिफॉर्म मोशन. काय, जेव्हा युनिफॉर्म स्पीड असणार, युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, सेम स्पीड असणार तेव्हाच काय असणार, युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, आणि लिनियर म्हणजे काय की आपण एकाच डायरेक्शन मध्ये जात आहोत, त्याला काय म्हणू, लिनियर. या शब्दाचा अर्थच होतो एका लाईन मध्ये. ठीक आहे. तर आपण सेम स्पीडनी, युनिफॉर्म स्पीडनी एकाच डायरेक्शनला जेव्हा जात आहोत तेव्हा त्याला आपण म्हणू युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय की आपली स्पीड जी असणार ती युनिफॉर्म नसणार. तर आपण या डेफिनेशन वरून नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनची डेफिनेशन बनवू शकतो. नंतरचा आपला टॉपिक आहे ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशन म्हणजे काय, तुम्ही ऐकलंच असेल, बाईक चालवताना ऍक्सिलरेटर वाढव म्हणजे काय, ऍक्सिलरेटर म्हणजे काय, आपली स्पीड वाढते. तर स्पीडशी काहीतरी कनेक्शन आहे. आता ऍक्सिलरेशनचा जो फॉर्म्युला असतो किंवा जी डेफिनेशन आहे ती काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटीशी कनेक्टेड आहे. कारण जेव्हा आपण बाईक चालवत असताना ऍक्सिलरेटर वाढवतो तेव्हा आपली स्पीड सुद्धा वाढते. स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी सुद्धा वाढते. म्हणजे काय की आपलं ऍक्सिलरेशन मुळे स्पीड वाढते. तर आपण त्याची डेफिनेशन काय लिहू, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. आता याचा फॉर्म्युला जेव्हा आपण लक्षात घेऊ तर आधी आपल्याला काहीतरी टर्म शिकायचे आहे. काय आहे, तुम्ही पूर्ण चॅप्टर मध्ये किंवा पूर्ण 9th सायन्स मध्ये लक्षात ठेवा, स्मॉल u इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी. ठीक आहे. आणि v म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. ठीक आहे. आता चेंज म्हटलाय, आपण चेंज कसं काढतो, फायनल मायनस इनिशियल. ठीक आहे. तर चेंज म्हणजेच काय काढू, आपली फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी बाय रेटचं मिनिंग काय होतं की आपण एखाद्या संख्येला t ने डिवाइड करत आहोत, म्हणजेच काय रेट. तर याला सुद्धा t ने डिवाइड केल्यानंतर आपला फॉर्म्युला काय होईल, v मायनस u अपॉन t. काय होईल, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजेच काय आपलं ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आता पुढे काय दिलेलं आहे, वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाइम. काय म्हटलं आहे की एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी विथ टाइम इन्क्रीज होत आहे आणि ऍक्सिलरेशन वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये आहे तेव्हा काय होतो, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. आता आपण असं विचार करू, पॉझिटिव्ह म्हणजे काय, काहीतरी चांगलं होणार किंवा आपल्या सोबत. म्हणजे काय म्हटलं आहे की एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची वेलॉसिटी वाढत आहे. वाढणे, जसं आपल्याकडे पैसा आहे, पैसा वाढत आहे तेव्हा आपण पॉझिटिव्ह होतो. किंवा जसं कोणती संख्या वाढत आहे त्याला आपण पॉझिटिव्ह असं म्हणतो.
तर जेव्हा वेलोसिटी इन्क्रीज होत आहे आणि ऍक्सिलरेशन सुद्धा वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये आहे तेव्हा आपण म्हणू पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आणि जेव्हा काय वेलोसिटी कमी होत असेल म्हणजे निगेटिव्ह आणि डायरेक्शन ऑफ ऍक्सिलरेशन अपोजिट टू वेलोसिटी म्हणजे वेलोसिटीची डायरेक्शन ही आणि ऍक्सिलरेशनची डायरेक्शन ही म्हणजे काय दोन्ही अपोजिट आहेत त्याला काय म्हणू आपण निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. आणि त्यानंतर वेलोसिटी डज नॉट चेंज विथ टाइम देन इट इज झिरो ऍक्सिलरेशन. काय जर वेलोसिटी चेंजच होत नाही, चेंज म्हणजे काय जर ती वाढतही नाही आणि कमी होत नाही तर त्याला काय म्हणू आपण की ती चेंजच होत नाही म्हणजे काय तो झिरो ऍक्सिलरेशन आहे. ठीक आहे. हे झालं ऍक्सिलरेशन काय आहे द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. नंतर मग ऍक्सिलरेशनचे टाइप्स पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन अँड झिरो ऍक्सिलरेशन. ठीक आहे. नंतर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती आता आपण बघूया. काय म्हटलं आहे अमर, अकबर, अँथनी. काय आता या साइडला आपण यांना नाव देऊ. हा कोण आहे अमर, अकबर, अँथनी. ठीक आहे. हे तीन मित्र आहेत. काय म्हटलं आहे तिघे ट्रॅव्हलिंग करत आहेत डिफरंट कारनी विथ डिफरंट वेलोसिटीजनी. आता काय आपल्याला खाली टेबल दिलेला आहे. या तिघांनी पण किती डिस्टन्स मध्ये किती टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर केला आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला खालचे क्वेश्चन आन्सर द्यायचे आहेत. पहिला क्वेश्चन काय व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर, अकबर, अँथनी. काय म्हटलं आहे की यांनी जे काही डिस्टन्स तयार केलेले किंवा अंतर कापले आहे त्यांच्यामध्ये कॉमन इंटरवल काय आहे. आपण इथे जर टेबल बघितला तर जेव्हा अमर, अकबर, अँथनी झिरो डिस्टन्स म्हणजे काय की ते रेस्टवर आहेत. तर जेव्हा ते रेस्टवर आहेत तेव्हा टाइम काय आहे 5 o'clock. आणि जेव्हा ते 20 किलोमीटर चालत आहे अमर, अकबर 18 आणि अँथनी 14 तेव्हा काय आहे टायमिंग 30. यानंतरचा टाइम काय 6 o'clock. म्हणजे या प्रत्येक टायमिंग मध्ये डिफरन्स कितीचा आहे 30 मिनिटांचा. तेच आपल्याला इथे विचारलं आहे की यांच्यामधला कॉमन टायमिंग नोटिंग्स मध्ये कॉमन इंटरवल कितीचा आहे तो कितीचा आहे 30 मिनिट्स. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन काय हु हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. आता इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम काहीतरी ओळखीचं दिसतंय. आपण युनिफॉर्म मोशन मध्ये बघितलं होतं की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवल मध्ये कव्हर करते तर काय म्हणतो आपण त्याला की तो युनिफॉर्म स्पीडने जात आहे. तर आपल्याला इथे तेच विचारलंय की कोण कोण युनिफॉर्म स्पीडने जात आहे. आता आपण टेबल बघू. आधी अमर काय करत आहे अमर जेव्हा 20 किलोमीटर जात आहे आणि अकबर किती 18, अँथनी 14. पुढे 30 मिनिटांमध्ये तो पुन्हा 20 किलोमीटर जात आहे. त्याच 20 मिनिटांमध्ये अकबर 18 किलोमीटर जात आहे, अँथनी 14 किलोमीटर जात आहे. यानंतर मग जेव्हा पुढचे 30 मिनिटं येतात तेव्हा अमर पुन्हा 20 किलोमीटर जात आहे. हा पुन्हा 18 किलोमीटर जात आहे आणि अँथनी 14 किलोमीटर जात आहे. यानंतर मग अमर पुन्हा जेव्हा 30 मिनिटांचा गॅप आहे तेव्हा तो 20 किलोमीटर जात आहे. ठीक आहे. तर आपण हा टेबल बघताना असं बघत आहोत की अमर प्रत्येक 30 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर जात आहे. ठीक आहे. आणि अकबर काय करत आहे
अकबर फक्त या दोन ठिकाणी सेम डिस्टन्स सेम टाइम मध्ये कव्हर करत आहे. आता अँथनी बघू. अँथनी पण काय करत आहे, सेम डिस्टन्स सेम टाइम मध्ये कव्हर करत आहे. म्हणजे काय, आपला अमर आणि अँथनी हे दोन्ही इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर करत आहेत. म्हणजे काय, युनिफॉर्म स्पीडने जात आहेत. तर याचा आन्सर काय येईल, अमर अँड अँथनी. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय, आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल द सेम. कुणाची गोष्ट केलेली आहे, अकबरची. काय म्हटलं आहे की अकबरने जे काही डिस्टन्स कव्हर केला आहे फिक्स टाइम मध्ये ते सेम आहे का, नाही. आपण बघितलं त्याने पहिल्या 30 मिनिटांमध्ये 18 किलोमीटर कव्हर केलं, दुसऱ्यामध्ये पण केलं, तिसऱ्यामध्ये पण. यानंतर त्याने इक्वल डिस्टन्स कव्हर केलेला नाही. तर याचा आन्सर काय येईल, 9. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी इन फिक्स्ड टाइम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. काय म्हटलं आहे, या सर्वांना कन्सिडर करून आपण काय म्हणू शकतो त्यांच्या स्पीड बाबत. आपण बघितलं या सेकंड क्वेश्चन मध्ये की अमर आणि अँथनीने इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेला आहे. तर आपण काय म्हणू, अमर अँड अँथनी हे काय करत आहेत, युनिफॉर्म स्पीडने जात आहेत आणि अकबर काय युनिफॉर्म स्पीडने जात नाही. हेच आपल्याला इथे कन्क्लुजन म्हणून लिहायचं आहे. यानंतरचा आहे टॉपिक डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे सांगितलं मी तुम्हाला की सेम असणार. आता इथे मोशन म्हटलं आहे म्हणजे काय की त्याच्यामध्ये युनिफॉर्म स्पीड आहे. ठीक आहे. आता युनिफॉर्म स्पीडचा ग्राफ आपण डिस्टन्स आणि टाइमचा ग्राफ बघणार आहोत. आता जेव्हा आपण युनिफॉर्म मोशनचा ग्राफ बघतो तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की जी हॉरिझॉन्टल एक्सिस असते तिला आपण एक्स एक्सिस म्हणतो, वर्टिकल एक्सिस तिला वाय एक्सिस म्हणतो. तर जेव्हा आपण डिस्टन्स वाय एक्सिस वर घेतो, टाइम एक्स एक्सिस वर घेतो आणि युनिफॉर्म मोशन साठी ग्राफ काढतो तेव्हा आपला ग्राफ काय येतो, स्ट्रेट लाईन. काय येते, स्ट्रेट लाईन. फक्त आपल्याला इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण या व्हॅल्यूज घेऊन याला ड्रॉ करू तेव्हा व्हॅल्यू काय येणार, व्हॅल्यू काय येणार, स्ट्रेट लाईन. ठीक आहे. हा आपल्याला जस्ट आयडिया म्हणून दिलेली आहे, तुम्हाला हा ग्राफ विचारणार नाही. फक्त तुम्ही इतके लक्षात ठेवा की जेव्हा आपण युनिफॉर्म मोशनचा ग्राफ डिस्टन्स टाइमचा ग्राफ काढतो तेव्हा काय येते, ओरिजिन पासून स्ट्रेट लाईन येते. ठीक आहे. यानंतरचा टॉपिक आहे इक्वेशन ऑफ मोशन. काय, मोशनचे इक्वेशन. हे सुद्धा आपल्याला कोणी दिलेले आहे, न्यूटननी. आता ते काय आहे ते आपण बघू. पहिलं काय आहे, इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. आता हे मला माहिती आहे काय आहे, v = u + at. तर हे का बरं म्हटलं आहे की कोणाकोणामधलं रिलेशन सांगत आहे, कारण आपला इक्वेशनच काय आहे, v = u + at. ठीक आहे. तर हे झाली आपली वेलोसिटी. v म्हणजे काय सांगितलं मी, फायनल वेलोसिटी, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि a म्हणजे आपलं ऍक्सिलरेशन आणि t फॉर
टाइम. तर हे वेलोसिटी आणि टाइम मधलं रिलेशन सांगत आहे. याला आपण म्हणू इक्वेशन ऑफ मोशन 1. ठीक आहे. नंतरचं इक्वेशन काय, डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आता डिस्प्लेसमेंटला आपण कन्सिडर करू एस. ठीक आहे. आणि कशा कशामधलं रिलेशन सांगत आहे सेकंड इक्वेशन, डिस्प्लेसमेंट अँड टाइम. तर आपण काय लिहू, डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हा झाला आपला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. नंतरचं काय आहे, इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. आता डिस्प्लेसमेंट आहे आपल्याकडे s आणि वेलोसिटी. तर हा काय येतो, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. यामध्ये वेलोसिटी सुद्धा आली आणि s सुद्धा आला. या इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट पण आलं, टाइम पण आलं. या इक्वेशन मध्ये वेलोसिटी आली, टाइम आली. ठीक आहे. यामुळे काय म्हटलं आहे की हे इक्वेशन रिलेशन दाखवतात डिस्प्लेसमेंट वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट टाइम, वेलोसिटी टाइम मध्ये. तर हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करताना खूप कामी पडणार आहेत. त्यासाठी तुम्ही हे लर्न करा. ठीक आहे. यानंतरचा आपला टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण मागे बघितलं एक सर्कल होतं, सर्कल मध्ये आपण डिस्प्लेसमेंट काढलं, काय होतं, 0. यामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे, सर्क्युलर मोशन दिलेला. आता सर्क्युलर मोशन दिलेला आहे म्हणजे काय, सर्कल मध्येच असणार. म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या सर्कल मध्ये फिरतो आणि आपली स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय, युनिफॉर्म आहे, म्हणजे सेम आहे. तेव्हा आपण त्याला काय म्हणू, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपण काय लिहू, in uniform circular motion the speed is uniform काय म्हणू आपण की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपली स्पीड काय आहे, युनिफॉर्म आहे. आता स्पीड म्हटलं आहे, स्पीड तर युनिफॉर्म आहे पण आपली वेलोसिटी डिफरंट आहे. ते म्हणजे कसं, आपण वेलोसिटीची डेफिनेशन काय बघितली, एका डायरेक्शन मध्ये. पण जेव्हा तुम्ही जर इथे आहात, जसं तुम्ही या पाळण्यावर बसले आहात तर तुमची डायरेक्शन आहे ही, तुम्ही या पाळण्यावर बसलात तेव्हा डायरेक्शन आहे ही, तुम्ही जेव्हा या पाळण्यावर बसलात तुमची डायरेक्शन आहे ही. म्हणजे काय की तुमची प्रत्येक पॉइंटवर डायरेक्शन चेंज होत आहे. आणि चेंज होत आहे म्हणजेच काय, वेलोसिटी कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म राहणार नाही. म्हणून आपण इथे म्हणू की वेलोसिटी कॉन्स्टंट राहणार नाही. चला तर आता आपण आपल्या पाठातील न्यूमरिकल्स बघू. पहिला क्वेश्चन काय आहे, an athlete is running on circular track. He runs a distance of 400 meter in 25 seconds before returning to his original position. What is his average speed and velocity? काय म्हटलं आहे, एक ऍथलीट, ऍथलीट म्हणजे काय, खेळाडू आहे. तो एका सर्क्युलर ट्रॅकवर चालत आहे किंवा रनिंग करत आहे. तर तो किती डिस्टन्स रनिंग करत आहे, 400 मीटर. किती सेकंड मध्ये, 25 सेकंड मध्ये. केव्हा, बिफोर रिटर्निंग टू हिज ओरिजिनल पोझिशन. याचा मिनिंग काय, जसं हा जर इथून स्टार्ट करत आहे तर जेव्हा हा पूर्ण सर्क्युलर ट्रॅक संपेल आणि इथे येईल, म्हणजे जी तिची स्टार्टिंगची पोझिशन होती
त्या पोझिशनवर परत येण्यापूर्वी तिने किती डिस्टन्स कव्हर केलं? 400 मीटर इन 25 सेकंड. तर काय विचारलं आपल्याला? त्याची ऍव्हरेज स्पीड अँड ऍव्हरेज वेलोसिटी. आधी आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आधी आन्सर मध्ये गिवन लिहावा लागतो. गिवन म्हणजे काय की आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय दिलेली आहे, म्हणजे काही माहिती दिलेली आहे ते आता आपण लिहूया. काय म्हटलं आहे? ऍथलीट किती डिस्टन्स रनिंग करत आहे? 400 मीटर. तर लिहू आपण डिस्टन्स. डिस्टन्स किती दिलेला आहे? 400 मीटर. आणि टाइम काय दिलेला आहे? 25 सेकंड. आणि आपल्याला काय काढायचं आहे? ऍव्हरेज स्पीड. आधी आपण काय काढू? ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड आणि जी आपण नॉर्मल स्पीड शिकली ती सेमच आहे, त्यांचा फॉर्म्युला पण सेमच आहे. तर आपण लिहू ऍव्हरेज स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आपल्याकडे डिस्टन्स काय आहे? 400 मीटर. टाइम काय आहे? 25. आन्सर काय येणार? 25 नी 400 ला डिवाइड केल्यानंतर 16 मीटर पर सेकंड. ठीक आहे, ही झाली आपली ऍव्हरेज स्पीड. आता आपण काढू ऍव्हरेज वेलोसिटी. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता आपल्याला इथे डिस्टन्स दिलेला आहे पण डिस्प्लेसमेंट दिलेलं नाही. तर आपल्याला इथे काहीतरी असं क्लू दिला आहे ज्यावरून आपण डिस्प्लेसमेंट सांगू शकतो. काय दिलेलं आहे? जेव्हा ही एका पॉइंटवरून स्टार्ट करते आणि त्याच पॉइंटवर परत येण्यापूर्वी ती किती डिस्टन्स चालते? 400 मीटर. म्हणजे काय? त्याला असं म्हणायचं आहे की ती ज्या पॉइंटवरून स्टार्ट करते त्याच पॉइंटवर येऊन थांबते. म्हणजे काय की तिची स्टार्टिंगची पोझिशन आणि एंडिंगची पोझिशन सेम पॉइंट आहे. म्हणजे काय? आपण सर्क्युलर मोशन किंवा सर्कलवर आपण बघितलं होतं डिस्प्लेसमेंट काय असतं? 0. तर इथे सुद्धा आपला डिस्प्लेसमेंट काय असणार? 0. तर आपला डिस्प्लेसमेंट काय? 0. टाइम 25 आणि 0 नी डिवाइड केल्यानंतर कोणतीही व्हॅल्यू डिवाइड करा, आन्सर काय येणार आहे? 0. ठीक आहे. आता हे झालं आपलं आन्सर. न्यूमरिकल मध्ये आन्सर काढल्यानंतर तुम्हाला खाली एक लाईन लिहायची असते, त्यावर सुद्धा मार्क असतो. ते कसं लिहायचं? जसं आपल्याला काय इथे काय विचारलं आहे? ऍव्हरेज स्पीड. तर आपण आन्सर मध्ये इथे काय लिहू की ऍथलेट्स ऍव्हरेज स्पीड इज 16 मीटर पर सेकंड अँड ऍथलेट ऍव्हरेज वेलोसिटी इज 0. ठीक आहे, असं आपल्याला लिहायचं आहे. काय? ऍथलेट athletes average speed and velocity is 16 meter per second and 0 respectively.
काय athletes average speed and velocity are 16 meter per second and 0 respectively म्हणजे काय, आपण आधी ऍव्हरेज स्पीड लिहिलं आणि इथे आधी 16 मीटर पर सेकंड म्हणजे ऍव्हरेज स्पीड आपली 16 मीटर पर सेकंड आहे आणि वेलोसिटी काय आहे 0 आहे. ठीक आहे, हे झालं आपलं न्यूमेरिकल. नंतरचा क्वेश्चन काय आहे, an aeroplane taxis on runway for 30 seconds with an acceleration of 3.2 meter per second square. Before taking off, how much distance would it have covered on runway? काय म्हटलं आहे, एक एरोप्लेन आहे, तो रनवेवर 30 मिनिटांसाठी 30 मिनिटांसोबत काय 3.2 मीटर पर सेकंडचं ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करत आहे बिफोर टेकिंग ऑफ. तर काय विचारलं आपल्याला, डिस्टन्स, की तो रनवेवर किती डिस्टन्स चालला बिफोर टेकिंग ऑफ. तर आपल्याला हे काढायचं. आता आपल्याकडे ऍक्सेलरेशन आहे आणि टाइम आहे. आपल्याकडे ऍक्सेलरेशन आणि टाइम यावरून डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आहे का, नाही. तर आपण आता इक्वेशन कडे, आपण जे इक्वेशन ऑफ मोशन बघितले, 3 इक्वेशन ऑफ मोशन बघितले, त्यामध्ये असं कोणतं इक्वेशन ऑफ मोशन आहे का ज्यामध्ये ऍक्सेलरेशन आहे, टाइम आहे, डिस्टन्स आहे. तर हो, कोणता, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, तो कोणता, S इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. त्यावरून आपण डिस्टन्स काढू शकतो. तर आता आपण हा सॉल्व करूया. आधी सर्वात आधी गिवन काय काय आहे, टाइम आहे आणि ऍक्सेलरेशन. आणि टाइम किती दिलेला आहे, 30 सेकंड. आणि आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स. तो कसं काढणार आपण, आता आपण त्या इक्वेशन ऑफ मोशनचा उपयोग करत आहोत. तर आपण इथे असं लिहू की बाय युजिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण हा क्वेश्चन सॉल्व करत आहोत. तर काय लिहू इथे, बाय युजिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय आहे आपलं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, S इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ठीक आहे, आता डिस्टन्स काढायसाठी डिस्टन्सचा S. आता इनिशियल वेलोसिटी तर दिलेलीच नाही, पण आपल्याला माहिती आहे जर एखादा ऑब्जेक्ट रेस्टवर आहे तर तिची वेलोसिटी काय असते, 0. तर आपण इथे वेलोसिटी काय घेऊ, 0 प्लस हाफ ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू 3.2. यानंतर टाइम किती, 30 इंटू 30. आता हा डेसिमल वाला कसं आपण याला सॉल्व करायचा बघा. जसं 3.2 आहे इंटू 30 इंटू हाफ. तर आता इथे पॉइंट आहे आणि आपल्याकडे इथे 30 आहे. तर आपण 30 ला कसं लिहू, 3 इंटू 10. 3.2 ला कसं लिहू, आपल्याला डेसिमल मध्ये केव्हा येतो, जसं हा 32 आहे आणि जेव्हा आपण याला 10 ने डिवाइड करतो तेव्हा याला इथे काय येतो, 3.2. तर याला सुद्धा कसं लिहू आपण, 32/10 इंटू हाफ इंटू 30. आता सेम आहे म्हणून हे कॅन्सल होणार. ठीक आहे, यानंतर मग आपण जेव्हा याची व्हॅल्यू काढू तेव्हा आपली व्हॅल्यू येते, काय येते व्हॅल्यू,
1440 मीटर. आता आपल्याला हे कशा शब्दामध्ये खाली लिहायचं. काय लिहू? an aeroplane covered 1440 meter on the runway. ठीक आहे, हे झालं आपला न्यूमेरिक. नंतर काय आहे? अ कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर वर्टिकली. व्हॉट मस्ट बी द इनिशियल वेलोसिटी ऑफ कांगारू? काय म्हटलं आहे? एक कांगारू आहे, साइडला आपल्याला इमेज आहे, यामध्ये हा कांगारू 2.5 मीटर वर्टिकली काय जम्प करत आहे. तर काय विचारले आपल्याला? तिची इनिशियल वेलोसिटी ऑफ कांगारू. आता आपल्याला नुसतं डिस्टन्स देऊन इनिशियल वेलोसिटी विचारलेली आहे. आपल्याकडे असं कुठलं फॉर्म्युला आहे का ज्यावरून आपण इनिशियल वेलोसिटी काढू शकू? तर आपल्याकडे इक्वेशन आहे ज्यामध्ये आपण इनिशियल वेलोसिटी, डिस्टन्स यांचा रिलेशन बघतो. तो म्हणजे कोणता? थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. काय आहे तो? v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. आता आपण लिहू सर्वात आधी गिवन. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला? डिस्टन्स, ठीक आहे. आणि आता लिहू आपण बाय युजिंग थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपलं इक्वेशन काय? v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. आता आपल्याला इनिशियल वेलोसिटी पाहायची आहे. फायनल वेलोसिटी काय असेल इथे बघा. हा जंप करत आहे, जंप केल्यानंतर वर आहे, वरून तो पुन्हा कुठे येईल? खाली. खाली येईल तेव्हा काय? तो रेस्टवर राहील, आणि रेस्टवर राहील म्हणजे त्याची फायनल वेलोसिटी काय राहील? 0 राहील. तर आपण इथे फायनल वेलोसिटी काय घेऊ? 0. ला 0. आपल्याला इनिशियल वेलोसिटी काढायची आहे. तर 2 ऍक्सेलरेशन. आता इथे तर आपल्याला ऍक्सेलरेशन दिलंच नाही, तर आपल्याला हे माहिती आहे की एखादं ऑब्जेक्ट जेव्हा खाली पडतं ते कशामुळे? ग्रॅव्हिटीमुळे. पण ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि फोर्स मध्ये आपण काय बघितलं? ऍक्सेलरेशन. तर तो कोणता ऍक्सेलरेशन असते? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याची व्हॅल्यू काय असतं? कॉन्स्टंट असते. आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला डिनोट कशाने करतो? g स्मॉल g, आणि तिची व्हॅल्यू काय असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, ऍक्सेलरेशन सारखं युनिट आला म्हणजे काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जेव्हा कधी आपल्याला क्वेश्चन मध्ये जर ऍक्सेलरेशन नसेल दिला तर आपण कन्सिडर करू की तो कोणता ऍक्सेलरेशन असणार? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे होतो. तर आता इथे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण काय ठेवू? 9.8. पण हा बघा, हा जसं आपण समजू हे आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या अपोजिट म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू वर फेकतो ती अपोजिट फेकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. तर हे अपोजिट जात आहे, त्यामुळे आपण साइन कोणतं घेऊ? मायनस. आपण बघितलं होतं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, त्यामध्ये काय होत होतं की वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय आहे? अपोजिट आहे, म्हणून आपण त्यांना काय घेत होतो? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन.
आणि निगेटिव्ह म्हणजे आपण इथे घेऊ -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथे ठेवू आपण -9.8 आणि डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 2.5. आता इकडे 0 असणार, इकडे u स्क्वेअर, हा मायनस इथे येणार, याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल आन्सर? ठीक आहे, ही आली आपली व्हॅल्यू. आता हा मायनस मध्ये आहे, जेव्हा आपण इज इक्वल टू च्या अपोजिट साइडला नेतो तेव्हा आपला जो इकडचा साइन असतो तो तिकडे बदलतो. म्हणजे काय, जर मी इथे मायनस मध्ये आहे तर तिकडे जाऊन प्लस मध्ये होईल, जर मी इथे मल्टिप्लाय मध्ये आहे तर तिकडे डिवाइड होईल. तर मी जेव्हा याला अपोजिट साइडला नेईन तेव्हा याची व्हॅल्यू काय येईल? 49. म्हणजे इकडे मायनस होता तर आता +49. आणि 49 कशाचं स्क्वेअर रूट आहे? 7चं. तर आपली इनिशियल वेलोसिटी काय आली? 7 मीटर पर सेकंड. हे आली आपली इनिशियल वेलोसिटी. आता आपण काय लिहू? द इनिशियल वेलोसिटी ऑफ कांगारू इज 7 मीटर पर सेकंड. हे झालं आपलं न्यूमेरिकल. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा लेक्चर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.